बातमीत सत्यता हीच आमची ओळख। जलगंगा मित्र मंडळाच्या वतीनं प्रथमच पावनखिंड देखावा सादर। धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या जलगंगा मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असते। यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पावनखिंड देखावा पहिल्यांदाच धुळ्यात जलगंगा मित्र मंडळांनी सादर केला। पावनखिंड या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे आणि रायाजी बांदल व बांदल सेनेचे 300 वीर यांनी कशा पद्धतीने आपल्या प्राणाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले होते याबद्दलचा देखावा सादर करण्यात आला आहे। तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील काही विशेष घडामोडी या पुस्तकातून न वाचता प्रत्यक्षात अनुभवता याव्यात यासाठी या देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले। धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। सर्वांना सर्वप्रथम माझा जय शिवराय। मित्रांनो, आम्ही जलगंगा सोसायटी या परिसरातील जलगंगा मित्रमंडळ तर्फे एक छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये आम्ही पावनखिंड नावाचा अतिशय सुंदर देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे काही कष्ट सहन केलेले आहे किंवा त्यांच्या मावळ्यांनी जे काही कष्ट सहन केलेले आहे त्याबद्दल एक सुंदर असं प्रतिकृती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे 300 बांदल मावळे यांनी पावनखिंड या ठिकाणी कशी झुंज दिली व शिवाजी महाराजांना कशा प्रकारे सुखरूप विशालगडापर्यंत पोहोचवलं हे प्रतिकृतीच्या माध्यमातून आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वांना जय शिवराय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।